ओ ताई सर्वजण या महिलांना पहिला प्राधान्य सगळे फोटो काढायला आपली मातृत्वावरती सुद्धा आलेले आम्ही त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. सर्व गोवंडी मानपूरमधील रहिवासी स्थानिक रहिवासी रोहन आमचे महिला वर्ग मोबाईल मागे घ्या दादा. हाय करा 9326 संजय न्यूज 15 लाईव्ह न्यूज 15 लाईव्ह मला लिंक पाठवतो. व्हिडिओ पण पाठवतो न्यूज पण पाठवतो. पुढे जाऊ नका. आजा आजा
आज माननीय दिनेश बबलू पांचाळ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी चांगलं कार्य ते करत आहेत आणि त्या कार्याचं रूपांतर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा माननीय दिनेश बबलू पांचाळ साहेब यांच्या नेतृत्वात जरूर फडकणार आणि त्याची संधी दिनेश बबलू पांचाळ साहेब यांना भेटावी आणि भावी आमदार ह्याच हेतूने कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भावी आमदार नसून ते आमदार होणारच ही कार्यकर्त्यांना संकल्प काय सांगणार आज बाईच्या वाढदिवस अणुशक्तीनगरचे डॅसिंग अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सगळ्या कार्यकर्त्यांची पूर्ण विधानसभेची सगळ्यांची इच्छा आहे की आमचे बबलूभाई एकदा आमदार झालेले बघायचं आहे आणि आज सांगतो 100% आमदार होणार एवढी शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष आमचे बबलूभाई पांचाळ याच किती वर्षांनी कामं करतात आहेत आणि आज त्यांचं काम हे यशस्वी झालंच पाहिजे आणि ते भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि उभेच राहणार. आमच्या सुखादुखाला ते आहेत, त्यांच्या सुखादुखाला आम्ही आहोत आणि असंच कार्य त्यांनी करावं आणि आम्हाला भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आणि तळागाळातून काम करून आमची इच्छा आहे की आमचे बबलूभाई भावी आमदार हे आमदार झालेच पाहिजेत आणि मी त्यांना केल्याशिवाय राहणार नाही. बबलूभाईचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांचे म्हणणं आहे ते आमदार होणार. हो नक्की होणार ना, का नाही होणार. त्यांची एवढी मेहनत आहे, त्यांची सेवा, लोकांची सेवा, जे ते माजी नगरसेवक पण आहे, त्यांचे मिसेस नगरसेवक आहेत, तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की ते आमदार होणारच आहे, नक्की होणार आणि त्यांना तिकीट भेटायलाच पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी केकवर भावी आमदार म्हणूनच टाकलेलं आहेत आणि सगळ्या बॅनरमध्ये पण भावी आमदार म्हणून बॅनर बनवलेला आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे ते भावी आमदार होणारच होणार. सर्वप्रथम भाईंना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं पुढचं आयुष्य हे असंच भरभराटीचं चांगलं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भाई आमचे आमदार व्हावेत ही सर्वांचीच आमची इच्छा आहे. कारण भाईंचं काम बघता की जे तळागाळातले जे काम करतात गोरगरिबांसाठी इतरांसाठी ते झटतात, धावणारे रात्री अपरात्री कधीही ते धावणारे आहेत आणि आमची सर्वांची इच्छा, आमच्या कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की त्यांनी आमदार व्हावेत म्हणून आणि आमची इच्छा ही पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आज आमच्यासाठी हा खूप अतिशय उत्साहाचा आणि खूप मोठा दिवस आहे कारण आपल्या ह्या विधानसभेचे आणि या 144चा कायापालट करणारे कार्यसम्राट नगरसेवक ज्यांना आम्ही सिंगम नगरसेवक असं म्हणून बोलतो, आमचे बबलूभाई पांचाळ त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना भावी आमदार बोलायचं म्हणतात कारण हा जो अणुशक्तीनगर विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये भाजपचं खूप मोठं असं प्राबल्य आहे आणि ह्यासुद्धा निवडणुकीमध्ये आम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही राहुल शेवाळे साहेबांना इकडून एक 2368चा आम्ही भरपूर असा लीड दिलेला आहे 144 मधून. असंच आम्हाला येणाऱ्या ह्या तीन महिन्यानंतर जी नोव्हेंबरमध्ये निवडणूक येईल विधानसभेची त्याच्यामध्ये आम्हाला बबलूभाई यांना एक आमदारच्या म्हणून आम्हाला एक जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना आम्हाला निवडून आणायचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना कार्यसम्राट असं म्हणून त्यांना बोलतो कारण ते दिवस रात्र आणि प्रत्येक वेळी आम्ही ते खूप कामं करत असतात हमेशा म्हणून त्यांचं खूप अणुशक्तीनगरमध्ये येणं खूप गरजेचं आहे.